गुड मॉर्निंग एव्हरीवन. डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपल्या व्ह्युअर्सचा ज्यांचा वाढदिवस आहे, सर्वप्रथम त्या सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभकामना आहे. विश यू अ व्हेरी हॅपी अँड ब्लेस बर्थडे. त्याचा आज आपल्याला डिवाइन एनर्जीज काय मेसेज देऊ पाहत आहेत आजच्या करंट एनर्जीजवर पाहूया. मदर गाया, मदर नेचर, मदर युनिवर्स, स्पिरिट गाईड, गार्डन एंजल्स, हाय प्रेस्टेस, गार्डन एंजल्स, प्लीज गाईड करा. आजचा डिवाइन एनर्जीजचा मेसेज तुमचा काय आहे माझ्या व्ह्युअर्ससाठी. प्लीज गाईड करा. तुमचे एंजेलिक मेसेज, तुमचा गायडन्स काय आहे, प्लीज गाईड करा. चला तर पाहूया आपण. स्पिरिट गाईड्स, गार्डन एंजल्स, प्लीज गाईड करा. एक चिठ्ठी पडली. काय आज तुम्हाला माझ्या व्ह्युअर्सनं कळवायचं, प्लीज गाईड करा. 2 पडल्या. आज सगळ्या माझ्या अंगावरच का चिठ्ठ्या पडतात. चार चिठ्ठ्या आपल्याला डिवाइननी दिलेल्या आहेत. तर आता आपण राशी पाहूया. स्पिरिट गाईड्स, प्लीज गाईड करा. आजच्या राशी कोणत्या आहेत. या सगळ्याच राशींसाठी ॲक्च्युली व्हिडिओज असतो हा, पण प्रॉमिनंटली आपण पाहूया डिवाइन एनर्जीजनं आपल्याला कोणती रास द्यायची आहे. एक रास आलेली आहे बाहेर, दुसरी रास आलेली आहे बाहेर. डिवाइन एनर्जीज अजून कोणती रास. 3 राशी आज आलेल्या आहेत आणि 4 चिठ्ठ्या आज आलेल्या आहेत. तर चला आपण पाहूया. सर्वप्रथम कोणती रास येते. कुंभ रास, ॲक्वेरियस, सिंह रास, लिओ, आणि तिसरी आहे मकर रास म्हणजेच कॅप्रिकॉर्न. तर आपल्याला 3 राशी तर आलेल्या आहेत. तर चला आपण डिवाइन एनर्जीजचे मेसेजेस चेक करूया. आय ॲम स्टील वेटिंग फॉर यू. तर नक्कीच इथे जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील त्यांच्यासाठी डिवाइन मेसेज असेल. सुपरनॅचरल पॉवर्स. आय एम वेटिंग फॉर यू, स्टील, सुपरनॅचरल पॉवर्स, कंप्लीटेड. मला वाटतं तुम्ही इकडे तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यासाठी बघत असाल. एव्हरीथिंग विल कम ॲट इट्स परफेक्ट टाईम. तर डिवाइन मेसेजनी आपल्याला गाईड केलं आहे 4 मेसेजनी. आय एम स्टील वेटिंग फॉर यू, सुपरनॅचरल पॉवर्स आहेत, कंप्लीशन आहे, कंप्लीटेडचा मेसेजेस आहे, आणि एव्हरीथिंग विल कम ॲट इट्स परफेक्ट टाईम. तर नक्कीच आपण पाहूया आपल्याला डिवाइन एनर्जीज काय सांगू पाहत आहेत. तर आय एम स्टील वेटिंग फॉर यू म्हणजे मला असं जाणवतं आहे, ते फील होतं इथे जितकी लोकं आहेत त्यांनी आपल्या लाईफमध्ये, आपल्या प्रोफेशनल म्हणा किंवा पर्सनल लाईफमध्ये, इथे भरपूर मला एनर्जी पिक होती आहे की आपल्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही आता ज्या कुठल्या रिलेशनशिपमध्ये असाल, मॅरिड असाल, डिवोर्सी असाल, सेपरेट असाल, एक्स्ट्रा मॅरिटलमध्ये असाल, सेपरेटेड असाल, किंवा नो कॉन्टॅक्टमध्ये असाल पूर्णपणे, किंवा लेस कॉन्टॅक्टमध्ये असाल. आय एम स्टील वेटिंग फॉर यू म्हणजे तुम्हाला तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहतात, तुम्ही तुमच्या पार्टनरची वाट पाहतात, तर डिवाइन एनर्जी सांगत आहेत तुम्हाला एव्हरीथिंग विल कम ॲट इट्स परफेक्ट टाईम, आणि ते कम्प्लीटेड होणार आहे. आणि ते पण डिवाइन एनर्जीजचं सुपरनॅचरल पॉवर्सनी. आणि जे सिंगल्स आहेत त्यांच्यासाठी हा मेसेजेस आहे की तुमच्यासाठी आता जे कुठलं स्थळ येत आहे किंवा जी कुठली व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येत आहे ती ते रिलेशन तुमच्या लाईफमध्ये एकदम चांगलं असणार आहे, कम्प्लीटेड असणार आहे, सुपरनॅचरल पॉवर्सची एनर्जीज असणार आहेत त्या रिलेशनशिपमध्ये. आणि मला इथे जाणवतं आहे की भरपूर लोक सध्या रिलेशनशिपसाठीच पाहतात. तर डिवाइन एनर्जीज तुम्हाला भरपूर चांगला आशीर्वाद देऊ पाहत आहे की एव्हरीथिंग इज गोइंग टू कम्प्लीट ॲट इट्स परफेक्ट टाईम. ते पण त्यांच्या सुपरनॅचरल पॉवर्समध्ये. प्रत्येक गोष्ट ज्या गोष्टीची तुम्ही तुमच्या रिलेशनशिपसाठी वाट पाहता ती कम्प्लीटेड होणार आहे. आणि आय एम स्टील वेटिंग फॉर यू म्हणजे जे सेपरेशनमध्ये, जे नो कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांना त्यांचे पार्टनर सांगू इच्छित आहेत, आता आपण कुठल्या पण सिच्युएशनशिपमध्ये आहो, मी अजूनही तुझी वाट पाहतो. आय एम स्टील वेटिंग फॉर यू. आणि नक्कीच तुमचं नो कॉन्टॅक्ट असेल तर तुमचं नो कॉन्टॅक्ट तुम्हाला भेटणार आहे, कारण प्रत्येक गोष्ट चांगल्या टायमावरच तुम्हाला डिवाइन एनर्जीज देणार आहे.
आहे आणि तुमचं नातं आशीर्वादित होणार आहे. तुम्ही आता ज्या कुठल्या सिच्युएशनशिपमध्ये असाल, नो कॉन्टॅक्टसाठी मला इथे स्पेशली जाणीव होते. मग तुम्ही डिवोर्सी असाल, मॅरिड कपल असून सेपरेट राहत असाल किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल आणि सेपरेटेड असाल, कोण एक सिंगल असेल, एक मॅरिड असेल किंवा दोघंही मॅरिड होऊन एकमेकांबरोबर सेपरेटेड असाल, तर त्या सगळ्यांसाठी हे आलेलं आहे की एव्हरीथिंग इज गोइंग टू कम ॲट इट्स परफेक्ट टाईम. आणि तुमचे पार्टनर तुम्हाला सांगतात काहीही असो आपल्यामध्ये दुरावा होणार नाही, बिकॉज आय एम स्टील वेटिंग फॉर यू. आणि प्रत्येक गोष्ट योग्य वेळेतच कम्प्लिटेड होणार आहे. आणि डिवाइन एनर्जीज तुम्हाला स्पेशल सुपरनॅचरल पॉवर्स तुमच्या रिलेशनशिपमध्ये देत आहे. सिंह रास, कुंभ रास आणि मकर रास या प्रॉमिनंटली आलेल्या आहेत. पण हे रीडिंग जे आहे ते आपल्या प्रत्येक राशींसाठी आहे. मला सिंह रास म्हणजेच लिओ रास, जर तुम्ही कुठल्या टेन्शन एन्झायटीमध्ये असाल, डिप्रेशनमध्ये असाल, तर एक मंत्र आहे तो असा आहे, ओम लक्ष्मये नमः. सिंह राशीसाठी ओम लक्ष्मये नमः तुम्ही हा मंत्र बोलू शकता तुमच्या डिप्रेशन टेन्शनच्या दिवसांमध्ये. आणि कुंभ म्हणजे ॲक्वेरियस, कुंभ राशीसाठी आहे ओम श्री श्रीप्रदाय नमः. ओम श्री श्रीपदाय नमः. कुंभ म्हणजे ॲक्वेरियस राशीसाठी आहे. आणि मकर म्हणजे कॅप्रिकॉन, मकर राशीसाठी आपल्याला मंत्र दिलेला आहे तो असा आहे, ओम गौरी शंकराय नमः. ओम गौरी शंकराय नमः. जर तुम्हाला तुमचं कुठलं डिप्रेशन असेल तर ह्या राशींनी हा मंत्र नक्की बोलायचा आहे. धन्यवाद. तर स्पिरिट गाईड्स तुम्हाला जे आज सांगू इच्छित आहेत, तर मला असं वाटतं आहे की आय एम स्टील वेटिंग फॉर यू म्हणजे नो कॉन्टॅक्टच्या लोकांसाठी, पर्सनसाठी तुमचे पार्टनर अजूनही वाट तुमची पाहत आणि तुम्ही पुन्हा रियुनियनमध्ये येणार आहात, परमनंट रियुनियनमध्ये येणार आहात, सुपरनॅचरल पॉवर्समध्ये येणार आहात. आणि तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आता इतके दिवस, प्रोफेशनल, पर्सनल किंवा करिअर वाईज, त्या गोष्टी प्रत्येकली कम्प्लिटेड होत आहे. आणि डिवाइन एनर्जीज तुम्हाला सांगतात की एव्हरीथिंग विल कम ॲट इट्स परफेक्ट टाईम. तर सिंह रास, कुंभ रास आणि मकर राशीसाठी मी जो मंत्र दिला आहे त्यांनी तो नक्की उच्चारा जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर. आणि सगळ्या राशींसाठी आपल्याला गार्डन एंजल्सनी हा मेसेजेस दिला आहे, तर तो तुम्ही सगळ्यांनी आत्मसात करा. आणि माझा हा व्हिडिओ नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि होईल तेवढा मला सपोर्ट करा. धन्यवाद.